अशा नीच प्रवृत्तीची माणसं गरीब लोकांचा फायदा घेत असतात. अंजनगाव सुरजीतील खेडगाव रोडवरील रेखाते यांचे बागायती शेत असून शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. आणि याच पोल्ट्रीच्या धंद्यावर एका गरीब कुटुंबाला त्यांनी आधार दिला. परंतु शेतमालकाच्या मुलाने काय केलेलं आहे पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या फक्त स्टोरीज नाहीत तर याच्यापासून बोध घेतला पाहिजे. पोल्ट्रीच्या शेडवर देखभाल व देखरेखीस रखवालदार असून ते पत्नी व 17 वर्षीय मुलींसोबत शेतातील झोपडीत गेल्या 3 वर्षापासून रखवालीचे काम करत राहतात. अमर हा शेतात ये-जा करत असताना त्याने रखवालदारीच्या मुलीचा प्रेमजाळ्यात तिला फसवलं. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान ती मुलगी गरोदर राहिली. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात तपासणी करता नेण्यात आली. त्यावेळी तिची प्रसूती झाली. त्यामुळे या घटनेची माहिती अंजनगाव सुरजी पोलिसांना देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल नायर यांनी पोलिसांना पाचारण केले असता पोलिसांनी पीडितेच्या बयानावरून आरोपी अमर रेखाते विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडिती दुसऱ्याच प्रकृतीच्या कारणाने 4 दिवसापूर्वी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. परंतु ती गरोदर असल्याने तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. याबाबत माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडित मुलीसह तिच्या बाळाला पुढील उपचाराकरता अचलपूर येथे पाठवण्यात आले. अंजनगाव सुरजी येथील शेतातील पोल्ट्री फार्मर रखवालीचे काम करणाऱ्याच्या 17 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. शेतमालकाच्या मुलानेच हा घृणास्पद प्रकार केल्याने खळबळ उडाली होती. ही धक्कादायक घटना पीडित मुलगी गरोदर झाल्यामुळे उघडकीस आली. या प्रकरणात अंजनगाव सुरजी पोलिसांनी आरोपी अमर अशोक रेखाते याला अटक केलेली आहे. त्याची 50% प्रॉपर्टी त्या मुलीचे नावे करा. त्या पीडित मुलीचे लग्न त्याच्याबरोबरच लावा किंवा त्याला फाशी द्या, अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. प्रशासन काय करतंय? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हीच काय सरकारची लाडक्या बहिणीची सुरक्षा? जरा जरी लाज वाटत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांच्या आता उमटू लागलेल्या आहेत. झाली ही घटना निंदनीय आहे, पण बाळ होईपर्यंत 9 महिने होईपर्यंत त्या मुलीची हालचाल बदल वाढत चाललेले पोट मुलीचे आईबाबांना ही गोष्ट समजली नाही का? अचानक बाळ झालं, मग यामागे चौकशी करा, असे सुद्धा मागण्या बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. तर अशी ही घटना घडली होती. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.